स्वामी समर्थ. स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र कधी म्हणावा पहा आणि अर्थासहित आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ क्लिक न करता शेवटपर्यंत पहा. तारक मंत्र शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. तारक मंत्र म्हणजे तारून नेणारा, प्रत्येक संकटातून वाचविणारा, कोणत्याही संकटातून दुःखातून तारून नेणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र. हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामींचे चमत्कारिक बोल आहेत. आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही चिंता आहे, कुणी आजाराने त्रस्त आहे, कुणावर काही संकट आलेलं आहे, तर कुणी काळजीत आहे. अशा वेळी ही सर्व संकटे दुःख तारण्यासाठी स्वामींनी हा तारक मंत्र आपल्याला दिला आहे. स्वामींच्या या तारक मंत्राला इच्छापूर्ती किंवा भयमुक्त मंत्र देखील म्हणतात. श्री स्वामींच्या तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे. खूप प्रभावी आणि प्रचलित अशा या तारक मंत्राचे नामस्मरण दररोज हजारो भाविक करत असतात. अर्थासहित स्वामी समर्थ तारक मंत्र. शंख हुई रे मना, निर्भय हुई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी चरण तिथे निव काय, सोय भक्त पारंब घडवी ही माय, ज्ञाने विना काही नाही, त्याला परलोक ही ना भीती तयाला, उगाची भीतीस भये पळू दे, जवळी उभा स्वामी भक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, अशक्य ही शक्य करतील स्वामी, खरा हुई जगा अंधश्रद्धेसही, कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त, आठव कितींदा दिली त्यांनी साथ, नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्य ही शक्य करतील स्वामी, विभूती नमन नाम ध्यान दी, तीर्थ स्वामींचा या पंच प्राणामूर्तांग, हे तीर्थ नाही आठवी रे प्रचेती, न सोडवी तया जया स्वामी देती हाती, अशक्य ही शक्य करती स्वामी. मला जसं येतंय तसं मी बोलले. तुम्हाला जर चांगली चाल वगैरे येत असेल तर तुम्ही बोलू शकता. श्री स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र. स्वामी समर्थ यांचा तारक मंत्राचा अर्थ आपण पाहणार आहोत. आपण मनात कसलाही संशय किंवा कसलीही भीती बाळगायची नाही, कारण स्वामींचा प्रचंड पाठबळ, स्वामींची प्रचंड ताकद आपल्या सोबत आहे. अतर्क्य म्हणजे तर्काच्या पलीकडे. स्वामी हे कुठल्याही तर्काच्या पलीकडे आहेत. तर म्हणजे लॉजिक. तर्क म्हणजे लॉजिक. ज्याप्रमाणे स्वामींची अनुभूती भक्तांना आलेली आहे, त्यांना कुठलाही लॉजिक किंवा तर्क तुम्ही लावू शकत नाहीत. अवधूत ही अध्यात्मातील सर्वोच्च स्थिती आहे, त्यामुळे स्वामींना अवधूत असं म्हटलं आहे. स्मरणगामी म्हणजे तुम्ही मनापासून जर स्वामींना हाक मारली तर ते लगेच आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात. ज्या ठिकाणी स्वामींचे पवित्र वास्तव्य आहे, अशा ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. स्वामी स्वतः भक्ताचे भाग्य लिहितात, ज्यांच्यावर स्वामींचा आशीर्वाद आहे. त्यांना तिन्ही लोकांचे भय नसते. स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही आपल्याला निघू शकत नाही. कितीही मोठे संकट आले तरी घाबरून जाऊन खचायचे नाही, तर आलेल्या संकटाला सामोरे जायचे, त्याचा सामना करायचा. स्वामींची शक्ती आणि पाठबळ हे कायम आपल्या सोबती आहे. अक्कलकोटमधील वास्तव्यामध्ये अनेक भक्तांना स्वामींनी मोठ्या मोठ्या आजारातून, अगदी मृत्यूच्या दारातून वाचवले आहे. जन्म मृत्यू हा स्वामींच्या हातातला खेळ आहे, त्यामुळे अजिबात घाबरून जायचं नाही. तुम्ही तर त्यांच्या मुलांसारखे आहात. आपल्या मनात स्वामींबद्दल दृढ विश्वास हवा, श्रद्धा हवी आणि पूर्ण मनापासून स्वामींची भक्ती केली तरच तुम्ही स्वामींचे भक्त बनू शकाल. आपण आयुष्यात अनेक संकटांना, वाईट काळांना सामोरे जातो. अशा वेळी आपण भक्तिभावाने स्वामींचा धावा करतो आणि स्वामी सुद्धा त्यावेळी आपल्या मदतीला धावून येतात. या सर्व गोष्टींचा विसर पडू देऊ नका. आपल्या आयुष्यात आपल्याला आलेल्या स्वामींचे अनुभव, स्वामींची प्रचिती या गोष्टी आठवा. त्यामुळे घाबरू नका. यापुढेही स्वामी तुम्हाला सदैव साथ देतील.
विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ यांना पंचामृताची उपमा दिली आहे. विभूती म्हणजे भस्म. आपल्या या दत्त संप्रदायात विभूतीला साधारण महत्त्व दिले आहे. नमन, नाम म्हणजे स्वामींचे नामस्मरण आणि हे देवांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे ध्यान. तीर्थाने सर्व काही पवित्र होऊन जाते. विभूती, नाम, नमन, ध्यान आणि तीर्थ या पाचही गोष्टींमध्ये स्वामी आहेत असे या ठिकाणी सांगितले आहे. तारक मंत्राचा जप करताना आपण हे पवित्र तीर्थ प्राशन करण्यासाठी ठेवतो. ते तीर्थ पूर्ण नमो भावे स्वामींचे नामस्मरण करून प्राशन करावे. एकदा तुम्ही स्वामींची भक्ती करायला लागलात की जरी तुम्ही स्वामींना सोडायचं म्हटलं तरी स्वामी तुम्हाला सोडत नाहीत. म्हणजे स्वामी तुमचं आयुष्य योग्य मार्गी लावतात आणि आयुष्यभर कल्याण करतात. श्री स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे. कधी कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल तर या मंत्राचा जप करावा किंवा हा मंत्र ऐकावा. याने स्वामी सोबत असण्याची जाणीव होते आणि मनातली ही भीती नाहीशी होते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हो, जरूर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ एकदा तुमच्या छान हाताने लिहा. त्याचबरोबर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल